कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्याका आता मी नाही सोडणार। तावडी सापडलो हा ना, तर जन्माची अद्दल घडवते त्याका मी। बस झाली आता ही मुळू कामा। उद्या भर उन्हात त्याका शेतावर नेतय ना। याचा बदलो घेतला ना दादा तर बघ, तुझो विश्वास मी खोटो ठरू देणार नाही। त्या नीरजला मी नाही सोडणार आता। बंधू माका थोडा वेळ एकटा राहू दे। नीरज सर, कशी आहेस? ते भेटणं शक्य नव्हतं म्हणून तुला कॉल केलाय मी। काय करतेस? काय नाही। तू रडत होतीस। नशीब विनज रडत नाही। आपण आपल्या आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या टप्प्यात आहोत। रडून कसं चालेल? मला सांगा, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक। आजच्या कामाने पण त्रास झाला असेल ना? नशीब माझं मला काहीच वाटत नाही। तू सांग, आत घरात कसं आहे सगळं? कोणी काही नीट बोलत नाहीये। सगळे ना तुटक वागतात। दादांच्या नजरेला नजर कशी देऊ तेच कळत नाहीये मला। निशी प्लीज प्लीज रडू नकोस। प्लीज शांत हो, प्लीज। अँड ट्रस्ट मी, तू चुकीची नाहीयेस। अँड इट्स अ फॅक्ट की जे काही झालंय त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणारच आहे। पण ॲटलिस्ट आपण एकमेकांसोबत आहोत ना, हे महत्वाचं आहे। सर, आज जे काही झालं ना त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार आहे। त्याचा दिवस आता काय मोठं आव्हान घेऊन येणार आहे याचा विचार करून पण भीती वाटते सर मला। ते जे काही असेल ना निशी, त्याला मी सामोरं जाईन। यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट। पण तुला त्रास झालेला मला चालणार नाहीये। आणि हे सगळं मी आपल्यासाठी करतोय, आपल्या प्रेमासाठी, हो ना? पण सर तुम्ही बघा, हेही दिवस जातील आणि आपल्याला घरच्यांची संमती नक्की मिळेल। हे होईना बात, आपण ते नक्कीच घडवून आणू। बट वन डे ॲट अ टाइम। प्लीज रडू नकोस। येस। गुड नाईट। गुड नाईट। बंधू उशीर होतोय, चला। इलाय दादा, इलाय। चल दादा, शेतावरून मी जरा बाजारात जाऊन येते। बंधू, अपेक्षा ठेवणं ही अपेक्षा भंगाची पहिली पायरी असते। आता यापुढे कोणावर कसलोच विश्वास नाही आणि कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही। आता पायात काटे टोचले तरी चालतील, ते कमी बोचतात।
शिनू, खूप उशीर झालाय का मला? निघाले का ते कामाला? हो. मंजू, रघुनाथ आणि बंधू काही दिसत नाही ते. द्यायचे ती दोघं. मंजू, काय विचारलंय तुका? हे आणि दादा शेतावर गेलेत. द्यायचे उपमा वाढू अजून? बस. थोडा वाढते घ्या. काय गो, या तरी मनापासून ना? नाही, तुझं मनात एक तोंडावर एक असा असता ना. काय आहे बरोबर ना? हा, या मायलेकीनी ना एक संधी सोडली ना. या काल कळला निशी मुंबईत कशासाठी गेला होता? खेळूसाठी, होय ना उमा? हा, श्रीनू पण गेला होता सोबत. गो, माझो श्रीनू असा नाही. या मायलेकीनीच भरीच घातला असात ते का? साधो सरळ स्वभावाचा माझो श्रीनू, स्पष्ट बोलणारो माझ्यासारखो. इकडे ना, इकडे सगळं उलटा आहे. काय गे, कोणासोबत सोयरीक जुळवत होतस? हा, लेख खोटा बोलता, त्याच्यासोबत आऊस पण खोटा बोलता. मी पण. हे बाबा, हे तुझं आईसर काय काम हा? मला हे काम करायचं. अरे मेल्या, काल लाकडं तोडत असताना चक्कर येऊन पडलंस, तुझी आऊस आली आणि आमका ऐकून गेली. हे कामं करायची आहेत, हा माझा डिसिजन आहे. मला या मातीतला, या गावातला होऊन दाखवायचं. सो मी हे काम करेन. याच्या का जमणार तुका? हा, शहरातच चोचले नाही. मेहनतीचं काम असा जमणार तुका? ते केल्याशिवाय कळत नाही ना. असा मग ठीक आहे, पण काही धडपडलंस, लागलं, काय झाला तर जबाबदारी माझी नाही. आधी सांगून ठेवते. मी कुठे म्हणतोय की तुम्ही घ्यावी जबाबदारी, पण मी करेन. बंधू भाऊ, पण सवय नाही आहे का? तुम्ही काळजी करू नका, माझ्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. असा घे ना, असा धर ना. सुरू कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.